तर आज बघणार आपण क्लास 6 चॅप्टर नंबर 3 इंटिजर्स. त्यातला बघणार आपण प्रॅक्टिस सेट. त्यात बघणार आपण अपोजिट नंबर्स. अपोजिट नंबर्स म्हणजे बघा काय होतं, तर जर आपण +3 ही व्हॅल्यू घेतलेली आहे कुठे, तर नंबर लाईनवरती. आपल्याला माहिती आहे राईट हँड साईडनी सर्व पॉझिटिव्ह नंबर्स राहतात आणि लेफ्ट हँड साईडने आपले सर्व निगेटिव्ह नंबर्स राहतात. ओके, बघा काय म्हटलं आपल्याला, तर अपोजिट नंबर आर द सेम डिस्टन्स फ्रॉम 0 बट इन अ अपोजिट डायरेक्शन. काय आहे, तर अपोजिट नंबर हे सेम राहतील, सेम डिस्टन्सवरती राहतील. जसे की आता आपण इथे एक्झाम्पलमध्ये घेतलं आहे की इथे मी +3 व्हॅल्यू घेतलेली आहे म्हणजे +3. तर इथे मी घेतलेली आहे -3. बघा याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे 2 आणि 1 आहे, इथे -2 आहे, इथे -1 आहे, इथे पण काय तर +1 आहे, पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, इथे पण 2चं गॅप आणि इथे सुद्धा किती, तर आपले 2ची गॅप दिलेली आहे. म्हणजे आपल्याला काय म्हटलं इथे, अपोजिट नंबर ऑफ द सेम डिस्टन्स, दोघांमध्ये काय तर सेम डिस्टन्स आहे. ठीक आहे, बट इन अ अपोजिट डायरेक्शन. का, तर +3 हा आपला राईट हँड साईडने घेतलेला आहे आणि -3 आपला हा लेफ्ट हँड साईडने. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, तर इथे बघा, राईट द अपोजिट नंबर ऑफ इच ऑफ द नंबर अँड गिवन बिलो. आता नंबर्स दिले आपल्याला 47, तर 47चा अपोजिट काय, तर 47 हा प्लसमध्ये आहे. मग याचा अपोजिट नंबर काय होईल, तर आपला -47 होणार सिम्पली. सेकंड आपला +52. मग आता प्लस आहे तर आपल्या इथे काय होईल, तर आपला मायनस म्हणजे निगेटिव्ह नंबर होईल, -52 येणार आहे. थर्ड आपला -33 म्हणजे इथे काय आता +33 येणार आहे. नंतर आपला 84 -84 आहे म्हणजे इथे होणार +84. नंतर आहे -21 तर आपला हा येणार +21. नंतर आपला +16 तर हा येणार आपला -16. नंतर आपला -26 तर हा येईल आपला +26. नंतर आपला इथे आहे +80 तर आपला येईल हा -80. ओके, नेक्स्ट आपल्याला ऑन द नंबर लाईन एव्हरी नंबर इज ग्रेटर दॅन द नंबर ऑन इट्स इमिजिएटली लेफ्ट बाय 1. ओके, काय सांगितलं आपल्याला की ही जी आपली नंबर लाईन आपण नंबर लाईन करतो, इथे आपले सर्व पॉझिटिव्ह नंबर्स राहतात राईट हँड साईडनी आणि लेफ्ट हँड साईडनी सर्व आपले निगेटिव्ह नंबर्स राहतात. ठीक आहे, तर इथे जो आपला सेंटरमधला 0 आहे, इथे आपण +1 +2 इथे लिहू, इथे आपला -1 -2. ओके, आता लेफ्ट साईडहून राईट हँड साईडला जेव्हा जातो आपण त्यावेळेला काय तर आपली व्हॅल्यू हे इन्क्रीज होत राहते. कुठे, लेफ्ट टू राईट जातो, ठीक आहे, त्यावेळेला आपली व्हॅल्यू ही इन्क्रीज होत राहते. बट ज्यावेळेला आपण राईट टू लेफ्ट जाऊ त्यावेळेला आपली व्हॅल्यू काय तर आपली डिक्रीज होत राहते. बघा काय तर आपला कंपेअरिंग इंटिजर्स. यू नो दॅट इफ वी ॲडेड 1 टू एनी नंबर ऑन द नंबर लाईन यू गेट द नेक्स्ट नंबर. काय करतो आपण, जसं की आता आपण म्हटलं आहे की 1मध्ये आपण 2 ॲड केलं तर आपल्याला काय तर ग्रेटर नंबर भेटणार आहे 3. ओके, नोट दॅट द ट्रू फॉर अ निगेटिव्ह नंबर. जसं की आता आपण इथे घेतलं आहे -4 +1 इक्वल टू काय येणार, तर आपला प्लस मायनस काय होतं, तर आपला मायनस म्हणजे आपल्याला काय करायला इथे आन्सर येईल आपला -3 म्हणजे हे कुठं येणार, तर आपला लेफ्ट हँड साईडने येणार आहे. ठीक आहे, बघा एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे 4 अँड -3. बघा आता सांगितलं आपण राईट हँड साईडनी जे नंबर्स असतात ते सर्व काय तर आपलं पॉझिटिव्ह म्हणजे त्यांची व्हॅल्यू जास्त राहते आणि लेफ्ट हँड साईडनी जे नंबर जातील ते सर्व काय तर आपले कमी होतील. फॉर एक्झाम्पल आता इथे आपण -3 -2 -1 0 +1 +2 +3 आणि +4 घेतलेला आहे. आधी इथे आपल्याला सांगितलेला +4. ठीक आहे, +4 हा आपला पॉझिटिव्ह नंबर आहे आणि -3 म्हटलेला आहे. याचा अर्थ काय, तर आपल्याला मोठा नंबर कोणता होईल, तर हा 4 होणार आहे म्हणजे ह्या 4 हा ग्रेटर दॅन होणार आहे. ठीक आहे, आणि जर आपण फक्त 4 आणि 3 घेतला असता तर काय होणार आहे, तरी 4 आपला ग्रेटर होणार आहे कारण की दोन्ही याची व्हॅल्यू ++मध्ये दिलेली आहे. नंतर आपला 0 आणि -1 दिलेला आहे तर 0 आपला काय होणार, तर ग्रेटर नंबर होणार आहे. नंतर दिलेला आहे -2 आणि -3. आता सांगितलं आपण ज्या वेळेला आपण लेफ्ट टू राईट जातो त्यावेळेला काय आपली व्हॅल्यू वाढत जाते. जर आपण फक्त असं म्हटलं असतं की -3 मोठा आहे की -2 मोठा आहे, -2 हा मोठा येणार आहे. ठीक आहे, आता इथे -12 आणि इथे दिला आपला -12 आणि 7 तर 7 आपला काय होणार, तर ग्रेटर होणार कारण की हा मायनसची व्हॅल्यू ही आपली कमी राहते. जेवढा मायनसची व्हॅल्यू मोठी असेल, नंबर मोठा असेल तेवढी व्हॅल्यू कमी होणार आहे. बघा प्रॅक्टिस सेट नंबर 7 बघा काय, तर राईट द प्रॉपर साईन.
ठीक आहे. फर्स्ट आहे आपला -4 आणि 5. ऑफकोर्स +5 आपला मोठा होणार आहे. सेकंड आहे 8 आणि -10, तर +8 आपला मोठा होणार आहे. नंतर आहे +9 आणि +9, तर दोन्ही काय होणार आपल्याला इक्वल होणार आहे. दोन्ही याची व्हॅल्यू सारखी आहे. नेक्स्ट आपला -6 मोठा आहे की 0 मोठा आहे, तर आपला 0 हा मोठा होणार आहे. फिफ्थ नंबर म्हटलं आपल्याला 7 मोठा आहे की 4 मोठा आहे, तर आपला 7 हा ग्रेटर होणार आहे. 6मध्ये म्हटलं आपल्याला 3 मोठा आहे की 0 मोठा आहे, तर नंबर लाईनवरती बघून घ्या. 0 इथं राहतो, +3 इथं, तर ऑफकोर्स 3 आपला मोठा होणार आहे. 7 बघा -7 मोठा आहे की 7 मोठा आहे, तर आपला 7 हा ग्रेटर राहणार आहे. 8मध्ये -12 मोठा आहे की 5 मोठा आहे, तर आपला 5 हा ग्रेटर राहणार आहे. 9मध्ये -2 आणि -8, तर आपला -2 हा ग्रेटर राहणार आहे. कारण की आपण आधीच सांगितलं आहे, मायनसमध्ये जेवढी मोठी व्हॅल्यू राहील तेवढा त्याचा व्हॅल्यू कमी राहणार. इथे -2 कमी व्हॅल्यू आहे, इथे -8 हा मायनसमध्ये मोठी व्हॅल्यू आहे, म्हणून काय येणार, तर हा -2 आपला आहे. आपला -1 आणि -2, तर -1 आपला आन्सर येणार आहे. 6 मोठा आहे की -3, तर 6 मोठा आहे. नंतर आहे -14 आणि -14 दोन्ही इक्वल आहेत, म्हणून काय दोन्ही आपला इक्वल साईन येणार आहे इथे.